राम राम मित्रांनो, मी कृष्णा आणि स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आपल्याला जायचं होतं नगरला, त्याच्यामुळे म्हणलं आधी घ्यावं पेट्रोल टाकून. आणि आपण काय कधी 100च्या वर पेट्रोल टाकीत नाही, कारण की आपले मित्र इतके नासके आहेत ना, जर का त्यांना पेट्रोल दिसलं ते अख्खी टाकी मोकळीच करीत असते. आलो होतो कॉलेजमध्ये ना, आम्हाला काय डीजे बीजे भेटतच नव्हता, कारण की आज होती शिवजयंती आणि आम्हाला वाटलं सगळा प्लॅन कॅन्सल बिन्सल आहे काय नाही. मग मित्र बघा काय म्हणतोय, नगरमधली सगळ्यात मोठी शिवजयंती कॉलेजची असते आणि आलो तर इथं काहीच नाही. तर म्हणलं आपण न्यूयॉर्क कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे भाई, इथं शिवजयंती तर होणारच म्हणलं. मग आलो होतो इकडच्या बिल्डिंग मध्ये, इकडे सगळीकडे बॅनर बिनर लागलेले होते. आणि ही मक्कर हिंडत याला माहिती नाही कुठं येईन काय येईन. मक्कर म्हणते माय मागं चल मागं चल. मग नंतर आम्हाला कळालं कुठं डीजे बीजे आलेला. मग गेट नंबर 3 वर आलेला होता. मग म्हटलं चल भाई लवकर, आता काय राहावा ना भाई. डीजे पाशी आलो होतो मस्त पैकी आणि टेस्टिंग बिस्टिंग चालू केलेली होती. टेस्टिंगच्या सुरुवातीच्या गाण्यालाच लोक कानं बिनं दाबून धरले होते. मग याच्यावरूनच अंदाज लावून घ्या डीजे काय खतरनाक असेल. तर हळूहळू मक्कर पब्लिक यायला लागलो होतं आणि गर्दी इतकी जमायला लागली होती की उभं राहायला बी जागा राहत नव्हती. मग महाराजांच्या गावात मस्तपैकी हारबीर घालून घेतला ओके मध्ये. तर ऑपरेटर बी इतके भयान भयान गाणे वाजत होतं ना, त्याच्यामुळे गर्दी होणं तर साहजिकच होतं. तर भैया महाराजांच्या जयंतीला वटवागुळ बी नाचत होते. म्हणलं आता नाही नांद राहिला भैया. तेवढ्यात घरून फोन आला, म्हटले गावाचं खळ करायला मशीन आलेली आहे, लवकर घरी ये. आणि तर आलो होतो मला पाशी इथं चालला होता मस्तपैकी गाड्यांचा सिनेमॅटिक शूट. म्हटलं आता नाही नाद राहिला भैया. नाद तर आपण सगळे पूर्ण करू म्हटलं, पण आधी आपलं जे पुढं काम आहे ना ते आधी काम उरकून घेऊ. मशीन चालू केली होती मस्तपैकी, त्या गावाचा सारा फुफटा नाका तोंडात चालला होता. म्हटलं उद्या आवाज निघतोय का नाही काय माहिती भैया. नुसतं गावात जाऊन फोटो बिटो टाकून ना, शेतकरी बितकरी टाकून फार्मर टाकून कुणी शेतकरी नसतो होत भैया. शेतकरीचे काम कसे राहते ते शेतकऱ्यालाच माहिती असते. तर झालं होतं खळ करून, म्हटलं मशीन काढून द्यावा. आणि बघा मा भाऊ काय करतोय, आणि मस्तपैकी त्याने आपल्या कॅमेऱ्यात बघून 2 बोटं दाखवली. म्हणलं आता नाही नाद राहिला भैया. त्याला आपला बी ट्रॅक्टर चालू मस्तपैकी ना, आपल्याला त्या गोण्या आणायच्या होत्या. यांना म्हटलं द्या आपल्याला ट्रॉली जोडून लवकर, आणि यांनी परत आपल्या कॅमेऱ्यामध्ये 2 बोटं दाखवली. तर पब्लिक आज पहिलाच ब्लॉग होता, काही चुकला असेल तर मला माफ करा. आणि आज आपला पहिला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.